आओ सिखाओ अंडे का फंडा। अंडी आणि कोलेस्ट्रॉल याचा खरोखर संबंध आहे का? आज आपण त्याच विषयी व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अंड्याला सुपर फूड का म्हणतात? अंड्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व एसेन्शियल अमायनो ॲसिड्स, बायो अवेलेबल प्रोटीन, हेल्दी फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे विपुल प्रमाणात असतात। त्यामुळेच तर म्हणतात अंडे हो या मंडे, रोज खाव अंडे। पण लोकांच्या मनात अंड्याबद्दल अजूनही एक गैरसमज आहे की अंड खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयविकाराला आमंत्रण मिळतं। पण हे झालं जुन्या रिसर्च प्रमाणे। नवीन रिसर्च काय सांगतो? नवीन रिसर्च असं सांगतो की कोलेस्ट्रॉल वाढण्यामागचं मुख्य कारण आहे इन्सुलिन रेजिस्टन्स, क्रोनिक इन्फ्लेमेशन आणि प्रोसेस्ड फूड्स। म्हणजे एखाद्यानी अंड व्हाईट ब्रेड बरोबर म्हणजे प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स बरोबर जर खाल्लं तर त्यांचं कोलेस्ट्रॉल 100% वाढू शकतं। कारण या कॉम्बिनेशनमुळे शरीरातलं इन्फ्लेमेशन वाढतं आणि मेटाबॉलिझम बिघडतं आणि शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं। तुम्हाला माहिती आहे अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असतं, पण खऱ्या अर्थानं पोषण मूल्य म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू असतात ती पिवळ्या भागात। मग पिवळ्या भागात काय असतं? कोलिंग नावाचं घटक द्रव्य असतं की ज्याच्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं। पिवळ्या भागात एसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात की ज्याच्यामुळे मसल रिपेअरिंग, एनर्जी आणि इम्युनिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरतात। पिवळ्या भागामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के की ज्याच्यामुळे हाडांचं आरोग्य, मेंदूंच्या पेशी आणि रोगप्रतिकारक क्षमता, त्याचबरोबर त्वचेचा पोत सुधारतो। अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये 180 ते 200 मिलीग्रॅम डायटरी कोलेस्ट्रॉल असतं की जे डायटरी कोलेस्ट्रॉल रक्तामधलं कोलेस्ट्रॉल नाही वाढवत। मग लोटस क्लिनिकमधला आमचा जो दृष्टिकोन आहे की इंटिग्रेटिव्ह मेडिसिन अप्रोच की जो पेशंट सेंट्रिक आणि रूट कॉज ट्रीटमेंट ॲनालिसिस करून त्या पेशंटवर जो उपचार करतो की ज्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं त्या आजारापासून मुक्ती मिळवू शकतो। म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून अंडी बंद करायची नाही। कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मूळ कारण काय ते शोधायचं आणि त्याच्यावर आपण उपचार केले पाहिजेत, हा आमचा समग्र दृष्टिकोन असतो। मग ही कारणं शोधायची कशी? तर काही रक्तातल्या तपासण्या करून, जसं की काही इन्फ्लेमेटरी मार्कर्स की सी रिएक्टिव्ह प्रोटीन, HOMA-IR किंवा ट्रायग्लिसराईड किंवा फास्टिंग इन्शुलिन लेवल, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट, लिपिड प्रोफाईल टेस्ट आणि लिव्हर फंक्शन टेस्ट या तपासण्या करून आपण मूळ कारणाचा शोध घेऊ शकतो आणि कोलेस्ट्रॉलवर उत्तम पद्धतीने उपचार करू शकतो। अंडी आणि कोलेस्ट्रॉल यांचा थेट आणि नकारात्मक संबंध अजिबात नाही। दररोज 1 किंवा 2 अंडी खाल्ली तर ती पूर्णतः सुरक्षित आहेत। अंड्यांच्या पिवळ्या बलकामध्ये पोषण मूल्य जास्त असल्यामुळं अंडी खाणं केवळ कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळं टाळणं हे खूप चुकीचं आहे। त्यापेक्षा रूट कॉजवर ट्रीटमेंट करा आणि कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवा। ज्यांना आधीपासून हाय कोलेस्ट्रॉल किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज या संदर्भातले प्रॉब्लेम असतील तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं। अंडी थांबवणं उपाय नाही तर त्यामागच्या मूळ कारणांचा शोध घेऊन कोलेस्ट्रॉलवर ट्रीटमेंट करणं तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल, हृदयविकार किंवा डायबिटीज या संदर्भातले जर काही अडचणी असतील किंवा डिसीज असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता।